नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे खमंग आणि खुसखुशीत उपवासाचे पापड. हे पापड आपण रताळ आणि साबुदाण्यापासून बनवलेले आहे आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. इथे मी सर्वात आधी 1 किलो रताळ घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. काही छोटे आणि काही मोठे मी अशा पद्धतीचे इथे रताळ घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे छोटे-मोठे असे रताळे घेऊ शकता. फक्त आपल्याला त्या रताळ्यांमध्ये जे धागे असतात ते जास्त नको असे आपल्याला रताळे बघून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे रताळे चाळणीवर ठेवून छान असे वाफवून घ्यायचे आहे. इथे मी 10 मिनिटं रताळं छान असे वाफवून घेणार आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी इथे सर्वात आधी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. आपल्याला इथे जितके रताळं तितकेच साबुदाणा घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. इथे जर तुम्हाला साबुदाणा वापरायचा नसेल, तर तुम्ही याच ठिकाणी जे बाहेरचं साबुदाण्याचं पीठ मिळते ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. इथे आता मी सर्वात आधी कढईमध्ये साबुदाणा मस्त असा खमंग भाजून घेणार आहे. छान असा साबुदाणा आपल्याला परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं. हलकासा आपल्याला अजिबात याचा रंग न बदलता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. फक्त हलकंसं आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे हा साबुदाणा. बघू शकता तुम्ही साबुदाणा मी इथे थंड करायला ठेवलेला आहे. आपल्याला हा साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. मग मिक्सरला आपल्याला हा साबुदाणा छान असा दळून घ्यायचा आहे. यामधला आपल्याला थोडा-थोडा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा फिरवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी रवा गाळायची चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीने आपल्याला सर्व साबुदाणा चाळणीने गाळून घ्यायचं आहे. जे आता बाकीचं वरचं राहिलेलं असते चाळणीमध्ये ते परत-परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दुसरं साबुदाणा त्यासोबत घालून छान असं मी इथे मिक्सरला दळून घेणार आहे आणि त्यानंतर अशाच पद्धतीने मी इथे सर्व साबुदाणाचं पीठ जे आहे ते चाळणीने गाळून घेणार आहे. इथे आता आपल्याला एक काळजी घ्यायची आहे म्हणजेच आपलं साबुदाण्याचं जे पीठ आहे ते अजिबात जाडसर नको, नाहीतर आपले साबुदाण्याचे जे पापड आहेत ते करताना फाटतात, नाहीतर वाळल्यावर तरी ते तुटतात. आपल्याला इथे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते एकदम असं बारीकच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही हे पीठ गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता. बघू शकता तुम्ही इथे मी सर्व पीठ छान असं साबुदाण्याचं चाळणीने गाळून घेतलेलं आहे. आता हे पीठ मी इथे आता बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आपले रताळे सुद्धा छान असे वाफून तयार झालेले आहे. इथे आता आपले रताळे सुद्धा छान असे वाफून झालेले आहे. बघू शकता तुम्ही. हे आता मी बाजूला काढून छान असे थंड करून घेणार आहे. अगदी हाताला सहन होतील इतके आपल्याला हे रताळं थंड करून घ्यायचे आहे. इथे आता आपल्याला सर्व रताळ्यांचे अशाच प्रकारे मी इथे साल काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मी इथे सर्व रताळ्यांचे छान असे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला जेव्हा हे रताळे हलकेसे कोमट असतात तेव्हाच आपल्याला हे छान असे किसणीने किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही जे पुरणाची चाळणी येते त्या चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता, म्हणजे असे मॅश करून घेऊ शकता. किसणीने किसल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहत नाही. जरी काही गाठी राहिल्या तरी हाताने आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये एक सुद्धा गाठ राहायला नको. बघू शकता तुम्ही इथे मी 2 ते 3 मिनिटं हे छान असं हाताने मळून घेतलं आहे. आता जे आपण पीठ बाजूला ठेवलेलं होतं त्यामधलं पीठ यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मस्त असं मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला जितकं-जितकं पीठ बसेल तितकं-तितकं पीठ घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कोमट पाण्याचा सुद्धा थोडासा वापर करू शकता, पण खूप जास्त पाणी वापरू नका. यामध्ये मी आता सर्वात आधी 1 चमचा भरून जिरे घालणार आहे.
आणि 1 चमचा भरून मीठ घालून घेणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे आता आपल्याला मीठ घालून झालं की हे सर्व मस्त असं परत मळून घ्यायचं आहे. इथे मी आता कोमट पाण्याचा हात लावून लावून मस्त असं हे पीठ मळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझं पीठ मळून तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीची एक छोटीशी परात घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला या पिठामधला थोडा थोडा गोळा घेऊन, कोमट पाणी घेऊन हे पीठ भाकरीसारखं असं मळून घ्यायचं आहे छान. तुम्ही एक खट्ट्यात सुद्धा मळू शकता सगळं, पण थोडं थोडं मळल्यामुळे छान असं मळल्या जाते. जितके आपल्याला पापड लाटायचे असतील तितकं तितका गोळा घ्यायचा आणि हे पीठ मळायचं. इथे माझा मस्त असा सॉफ्ट गोळा मळून तयार झालेला आहे. यामधला आता मी छोटा छोटा लिंबा इतका गोळा घेणार आहे आणि याचे गोळे बनवून तयार करून घेणार आहे. तुम्हाला आता जितका छोटा मोठा पापड हवा असेल तितका तुम्ही याचा गोळा बनवून तयार करून घेऊ शकता. इथे मी सुरुवातीला 7 ते 8 गोळे बनवून तयार करून घेतलेले आहे. इथे मी पापड बनवण्यासाठी पुरीचं जे मशीन येते ते घेतलेलं आहे. प्लास्टिकच्या पेपरला हलकासा तेलाचा हात लावून हे पापड आपल्याला छान असे प्रेस करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा हा पापड आपला बनून तयार झालेला आहे. एकदा जर तेल लावलं तर परत परत तेल लावायची आपल्याला याला गरज सुद्धा पडत नाही. इथे मी आता घरातच सध्या प्लास्टिक पेपर अंथरून घेतलेला आहे. त्यावर आता आपल्याला सर्व पापड टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी इथे आता अशाच प्रकारे सर्व पापड बनवून तयार करून घेणार आहे. आपल्याला जे हे पापड बनवताना जे राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या पापडाची एक बाजू छान अशी सुकलेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण मस्त असे पापड सुकवून घेऊ. हे मी सध्या आता पंख्याच्या हवेखाली सुकवलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी मस्त असे कडकडीत उन्हात आपल्याला हे सर्व पापड छान असे सुकवून घ्यायचे आहे 2 दिवस. बघू शकता तुम्ही इथे मी टेरेसवर मस्त असे 2 दिवस कडकडीत उन्हात हे पापड सुकून घेतलेले आहे. इथे आता 2 दिवसानंतर आपले पापड मस्त असे बनून तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही. इथे आता आपले रताळ्याचे आणि साबुदाण्याचे मस्त असे उपवासाचे पापड बनून तयार झालेले आहे. एक सुद्धा पापड आपला अजिबात चिरलेला नाही. इथे आता आपण तळून सुद्धा बघू. इथे मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे. आधी आपल्याला तेल छान असं गरम करायचं आहे. नंतर पापड मस्त असं आपल्याला यामध्ये तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र आपला मस्त असा पापड तळून तयार झालेला आहे. दुसरा सुद्धा मी इथे तुम्हाला तळून दाखवणार आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.